श्रवण करत करत काल मा कनकाईच्या पोटी आणि वल्लभांच्या पोटी फाल्गुन मध्ये द्वितीयेला जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला. महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू भनभन करत होते. महाराज लहानाचे मोठे व्हायला लागले आणि महाराज काल 9 वर्षाचे असताना आपल्या आईला म्हणतात, आई, घोराळा भंडारा डोंगरावरती जाणाऱ्या शिंदे काकांसोबत मी गुरं चारायला जाऊ का? त्या डोंगराच्या पायथ्याशी जेव्हा तुकोबाराय आपल्या गायी समवेत जात आहेत तेव्हा त्यांना असं वाटतं की हा भंडारा डोंगर, हा भोराडा डोंगर मला आर्ततेने हाक मारतोय की तुका, इथून तुला जगाच्या उद्धाराचं साहित्य निर्माण करायचं आहे. आणि आर्ततेने ऐकलेली ती हाक जेव्हा तुकोबारायांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचते, तुकोबारायांच्या हृदयापर्यंत पोहोचते, तेव्हा तुकोबाराय त्या डोंगराकडे पाहून स्वतःला बेभान करून घेतात. हळूहळू गावातल्या अनेक लहान मुलांसोबत माझ्या तुकोबांची गट्टी जमायला लागली, मैत्री जमायला लागली. त्यात तुकोबांची गट्टी जमत असताना तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबा महाराज तुकोबारायांवरती आईंचे प्रगल्भ संस्कार आहेत आणि त्या प्रगल्भ संस्काराने घडलेलं अंतःकरण माझ्या तुकोबारायांचं सगळ्यांसोबत समाविष्ट मनाने वागणं, मनावरती अंतःकरणावरती भजनाचे प्रगल्भ संस्कार आहेत. आणि संस्काराचा परिणाम भजन कीर्तनामध्ये माझे तुकोबाराय अगदी लहान वयात निपुण आहेत. भजन करायला बसले माझे तुकोबाराय की दगडाच्या टाळामधून गायले अभंग अगदी अंतःकरणाने निशुद्ध होऊन प्रेम करत भजन करायचं माझ्या मालकाचं. आवाजाचं माधुर्यही तसंच, आवाजातला गोडबाही तसाच. एक नाथी भागवत असेल, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी असेल, याची पारायण करायची. दौतामध्ये मयूरपुच्छ बुडवत तुकोबारायांनी लहानपणीच अगदी संत साहित्याच्या लिखाणाला प्रारंभ केला. संत साहित्य वाचल्याचा, संत साहित्य लिहिल्याचा काय परिणाम होतो माणसाच्या जीवनावरती? बऱ्याच लोकांना ही तक्रार असते की महाराज, आम्हाला ज्ञानेश्वरी वाचण्याची इच्छा आहे पण आम्ही शिकलेलो नाही, आम्हाला गाथा वाचायची इच्छा आहे पण आम्ही शिकलेलो नाही. ज्ञानेश्वरी गाथाचं पारायण करण्याकरता शिक्षण असावंच लागतं असं अजिबात काही नाही. ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचं पारायण करण्याकरता मनात प्रगाढ विश्वास असावा लागतो की ज्ञानोबाराय मला स्वीकारतील, माझे तुकोबाराय मला स्वीकारतील. आमच्या मालकांचे गोड वाक्य आहे. श्री गुरु दादासाहेब म्हणतात, शिक्षणाचा डोळा जर आंधळा असेल तर माणसाने ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याचं टाळलं नाही पाहिजेत. अजान वृक्षाखाली म्हणा किंवा घरी नित्यनेमाने म्हणा समोर ज्ञानेश्वरी उघडायची, ते हे माय ज्ञानेश्वरी, आणि त्या एका एका ओवीवरती फक्त दिसेल तशी बोट फिरवत राहायचं. प्रपंचात आणि वैज्ञानिक युगात भरकटलेला माणूस जेव्हा नित्यनेमाने ज्ञानेश्वरीवरती बोट फिरवतो, जेव्हा तो पारायण करत असतो, तेव्हा त्याला एक लक्षात असतं की माझं शिक्षण झालेलं नाही, मला ज्ञानेश्वरीचे शब्द वाचता येत नाहीत. प्रारंभी तुमच्या बोटाने ज्ञानेश्वरी फिरवत फिरवत वाचायची. मग आमचे गुरुजी म्हणायचे, ज्ञानेश्वरी कळेल का असं बोट फिरवल्याने? तर हो, कळते. माणसाने ज्ञानेश्वरीवरती प्रारंभी बोट फिरवत राहायचं, तुमच्या बोटाने ज्ञानेश्वरी पकडायची. एक ठराविक काळ गेला की जनाबाईने सांगितलेलं आहे, ते हे माय ज्ञानेश्वरी ती माय आहे,
ठराविक काळ गेल्याच्या नंतर तुमच्या बोटाला ज्ञानेश्वरी पकडायची गरज नाही, ज्ञानेश्वरी तुमच्या बोटाला पकडते. आणि ज्ञानेश्वरीने काय एकदा तुमच्या बोटाला पकडलं की ती माणसाला सरळ आणि सद्मार्गाने चालायला शिकवते. संत साहित्याचा सामान्य माणसाच्या मनावरती झालेला दुरोगामी परिणाम उगाच झाला नाही. संत साहित्य निर्माण होत असताना संत साहित्याकरता तेवढा संघर्ष झाला. संत साहित्य जगताच्या उद्धाराकरता जेव्हा निर्माण झालं तेव्हा माझ्या ज्ञानोबराय तुकोबारायांनी भयंकर खस्ता खाल्ल्या, म्हणून आपल्यापर्यंत ज्ञानेश्वरी आली, म्हणून आपल्यापर्यंत गाथा आला. तुकोबारायांनी आपल्या अगदी लहान वयामध्ये संत साहित्याच्या लिखाणाचा प्रारंभ केला. एक नाथी भागवत माझे तुकोबाराय फार गोड अक्षरात लिहित आहेत. ज्ञानेश्वरी लिहित असताना माझे तुकोबाराय फार अगदी दौतामध्ये बुडवलेल्या मयूर पुच्छाच्या लेखनीने एक 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 ओवी लिहायची. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुस्वयं वेद्या आत्मरूपा देवा तोच गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधारी जोजी. एका एका शब्दाचं लिखाण माझे तुकोबाराय करतायत. तुकोबारायांनी संत साहित्याचं लिखाण करायचं, भजन पूजन करायचं. काय झालं म्हणे, एक दिवस सायंकाळची वेळ होते आणि तुकोबाराय आपल्या घरात बसलेले आहेत. लहान वय आहे माझ्या तुकोबारायांचं 15-16 वर्षाचं. आणि 15 वर्षाच्या वयात एक दिवस घरात बसलेल्या तुकोबारायांकडे कान्होबा दादा धावत आले. अगदी लहान वय कान्होबा दादांचं, डोक्याला बांधलेली पगडी, अंगात अंगरखा पाडलेल्या गाठी, पोलोबा काकांनी कसून दिलेलं धोतर, कमरेला उपरणं कसलेलं, गळ्यामध्ये तुळशीची माळ, दोन्हीकून मुद्रा लावलेल्या, कपडावरती ऊर्ध्वपुंडाचा गंध आहे, वारकऱ्याचा टिका लावलेले कान्होबाराय जेव्हा धावत 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 घरी आले आणि बाहेरून आवाज दिला, ए तुकादा, तुकादा, ए तुकादा, तुकादादा, तुकादादा म्हटलं की तुकोबाराय बाहेर पळत आले. काय रे कान्हा, अरे बघ मी काय घेऊन आलोय, तुझ्याकरता गंमत आणली. काय गंमत आणलीस तू, काय गंमत आणलीस? आणि मग कान्होबारायांनी आपल्या उपरण्याची गाठोडी समोर केली आणि तिची गाठ सोडून ती पुरचुंडी जेव्हा उघडी केली तेव्हा तुकोबारायांनी पाहिलं, लालबुंद डोळे केले. मूर्ख झालास का रे कान्हा, अरे वारकऱ्याचं घर ना रे आपलं. झालं काय, अरे या उपरण्यात तू मासे घेऊन आलास. कान्होबारायांनी मासे आणले होते घरात. या उपरण्यात तू मासे घेऊन आलास. दादा, अरे मी गावातल्या काही मुलांसोबत मित्रांसोबत खेळायला गेलो आणि त्यांनी ओढ्यावरती मासे पकडले आणि ते मला म्हणाले की कान्हा तू तुझा हिस्सा घेऊन जा. मी त्यांना म्हटलं आमच्या घरी हे चालत नाही, पण ते म्हणले नाही नाही हे तुझ्या वाट्याचं आहे, तुझं तू घेऊन जा. मग मीही घेऊन आलो. तुकोबाराय म्हणतात, कान्होबा, कधी सामान्य समाजाचं अंतकरण मोकळं होईल, कधी सामान्य समाजाचे अंध डोळे उघडतील. काय झालं रे तुकादा, अरे आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता दुसऱ्या प्राण्याचा जीव घेणं हे अन्न साखळीत नाही बसत रे. आपण आपलं पोट भरावं म्हणून अन्न ग्रहण करत असतो. खरं सांगा ना, पाण्यामध्ये पोहणारं एखाद्या माशाचं पिल्लू काय आणि गावामध्ये फिरणारं एखाद्या आईचं लेकरू काय? दोन्ही जीव त्याच्या आईला तेवढेच प्रिय असतात, दोन्ही मातेचं त्याच्यावरती तेवढंच प्रेम असतं. कान्हा, आता हे मासे मरण्याच्या अगोदर उचल आणि माझ्यासोबत इंद्रायणीच्या तटाकडे चाल. तुकोबाराय कान्होबारायांना समवेत घेतलं. ती पुरचुंडी उघडली, पळत 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 इंद्रायणीच्या तटावरती गेले आणि त्या उपरण्याचं गाठोडं अगदी त्या इंद्रायणीमध्ये जसं सोडलं ते मासे पळायला लागले, धावायला लागले, पोहायला लागले आणि सांगितलं, कान्हा बघ, त्या माशांना पाण्यात सोडल्याच्या नंतर किती आनंदाने ते स्वतःला घेऊन पलीकडे जात आहेत. त्यांचं स्थान तिथेच आहे.
माणसाच्या पोटाच्या खळगी करता उकळत्या पाण्यात या कोमल प्राण्याचा जीव घेणं किती बरं आहे. कान्होबारायांनी दोन्ही कान पकडे सांगितलं, तुकादा चुकलं कानाचं, मी लहान आहे, मला कळत नाही. यानंतर अशी चूक नाही करायची काना, अजिबात नाही करणार तुकोबा, अजिबात नाही करणार अशी चूक. जेव्हा ते जिवंत मासे पाण्यात सोडले, कुणाच्या समाधानाची व्याख्या काय असेल सांगता येत नाही अजिबात. माझ्या तुकोबरायांना समाजाला आनंद देण्यात, परजीवाला आनंद देण्यात समाधान मिळत होतं. काही लोकांना इतरांना दुःख देण्यात आनंद आणि समाधान प्राप्त होतं. शास्त्र मत आहे, परसुखित्वात सुखित्वम, दुसऱ्याच्या सुखात सुख मानण्याकरता अंतकरण फार मोठं असावं लागतं. दुसऱ्याचा आनंद पाहून अंतकरणाला आनंद वाटण्याकरता अंतकरण तेवढं मोठं असावं लागतं. आत्मन प्रतिकूल आणि परेशान समाचरित, जे आपल्याकरता प्रतिकूल आहे ते इतरांच्या बाबतीत आचरणात आणणं चुकीचं आहे का ना. अरे जमिनीवरचा एखादा जीव जर अर्धा घंटा पाण्यात दाबून ठेवला तर त्याची काय अवस्था होईल. श्वास घेण्याकरता त्याचं हृदय कासावीस होऊन तो मरेल. अगदी त्याचप्रमाणे या पाण्यातून बाहेर काढलेला मासा आहे ना, बघ बर तो कसा तडफडतोय. दादा, पाण्यापासून वेगळा केलेला मासा किती तडफड तडफड करतोय. का? माझे तुकोबरा म्हणतात, कान्होबा ते पाणी म्हणजे त्या माशाचं जीवन आहे. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. त्या नदीवरच्या तटावर कान्होबारायांच्या हातातला पडलेला मासा तडफडत असताना तुकोबाराय म्हणतात की, कान्होबा या माशा करून एक शिकण्यासारखं आहे गड्या. काय तुकादा, काय? ज्या पाण्यामध्ये त्याचं जीवन आहे त्या पाण्यापासून वेगळा केला की तो मासा किती तडफडतोय त्या पाण्याला प्राप्त करण्याकरता.
जर ते पाणी त्याला प्राप्त झालं नाही तर स्वतःचा प्राण त्याग करतो तो मासा. कैमी उद्धार पावे न कै कृपा करील नारायण. ऐशे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे कानोबा. इंद्रायणीच्या पाण्यापासून वेगळा केलेला मासा जेवढा तडफडतोय का तेवढाच जीव पंढरीतल्या मालकाला प्राप्त करण्यासाठी तडफडला तर परमार्थाचं सार्थक आहे. या माशाने एक शिकवलं गड्या मला कान्हा. काय? आपल्या जीवनापासून आपला आविष्कार करणाऱ्यापासून आपण जर वेगळे झालो तर त्याच्या प्राप्ती करता अंतःकरणात तेवढी कासाविस्ता निर्माण व्हावी लागते. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तुकोबरायांचा एक एक शब्द, तुकोबरायांचा एक एक अभंग, तुकोबरायांचा एक एक अक्षर अनुभूतीतून जन्माला आलं. सामान्य समाजाच्या उद्धाराकरता कारणीभूत ठरणारा गाथा. एखाद्या नदीच्या तटावरती बसून झुळझुळतं पाणी, खळखळतं पाणी, सळसळतं गवत, उडणारे पक्षी, मावळणारा उगवणारा सूर्य, पक्ष्यांची किलबिल अशा वातावरणात बसून माझ्या तुकोबरांनी काव्य नाही केलं. नाही. जीवनामध्ये कधी आनंदाचे, कधी दुःखाचे, कधी संघर्षाचे क्षण आले आणि त्या क्षणाबरोबर पांडुरंगाची जी प्रासादिक वाणी होती त्या वाणीतून निर्माण झालेला एक एक शब्द जगाच्या उद्धाराकरता निर्माण झाला. त्याचं नाव गाथा आहे. जो जो दयाचा घेतला गुण तो तो मी गुरु केला जाण. नदीच्या पाण्यातून नदीच्या तटावर पडलेला मासा तडफडत असताना तो पाण्याच्या प्राप्तीकरता तडफडतोय ना कानोबा. अगदी आगमतो येतो निगमतो जातो. परमात्म्यापासून अलिप्त झालेला जीव जोपर्यंत परमात्म्याला लिप्त होत नाही, भगवंताला प्राप्त करत नाही, तोपर्यंत त्याची एवढी तडफड झाली पाहिजे, एवढी तडफड झाली पाहिजे. कानोबाने कानाला हात लावले, म्हणले तुकादा तू काय बोलतो मला काही कळत नाही. संध्याकाळची वेळ झाली, घरी चाल बरं. घरी आले दोघं बंधू. घरी आल्याच्या नंतर कनकाईनी पात्र वाढली. पात्र वाढल्यावर कनकाईने आवाज दिला, सावजी तुका कानोबा चला भोजना करता जेवून घ्या रे बाबा. जेवायला बसले आणि जेवायला बसल्याच्या नंतर ओल्लोबाजी म्हणतायत की सावजी पंढरपूरची वारी जवळ आली, वारीची तयारी करणं गरजेची आहे आपल्याला, वारीला जायचंय आपल्याला. आणि बोलत असताना सावजींनी जेवण करता करता अगदी ताटाकडे मान करत सांगितलं, मला ते जमायचं नाही. अरे पण आपल्या घराण्याची परंपरा आहे, ही जर आपल्या घराण्याची परंपरा असेल आणि ह्या परंपरा जर पार पाडाव्या लागत असतील तर मला तुमच्या घराण्यात ग्राह्य धरू नका. सावजींचे ते शब्द ऐकले आणि वल्लोबा काकांच्या अंतःकरणाला ठेच पोचले. काय बोलतोस तू सावजी? नाही बाबा माझ्याच्याने होणार नाही, मला हे सांगूच नका. सावजींनी वारी करण्याकरता नकार दिला आणि आपला मुलगा वारीला नकार देतो हे पाहून बापाच्या डोळ्यात पाणी निर्माण झालं, अश्रू उभे राहिले. आणि तोच माझे तुकोबाराय म्हणतात की बाबा सावजी दादाला जर जमत नसेल तर वारीला मी येऊ का? अरे तुका तू लहान आहेस, तुला नाही जमायचं ते. इथून पंढरपुरापर्यंत पायी पायी चालावं लागतं. फार त्रास असतो वारीच्या वाटेवर. तुकोबाराय म्हणतात बाबा सामान्य धर्माच्या उत्पत्तीसाठी विशेष धर्म जर उत्पन्न झाला तर सामान्य धर्माचा सामान्याने विचार करू नये. पंढरपूरची वारी आपल्या घराण्यामध्ये अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे. आपण जेव्हा सावजी दादाला म्हणालात की वारीला जायचंय तेव्हा सावजी दादाने नकार दिला. ज्याला नाही करायची त्याला तुम्ही आग्रह करताय, मला करायची तर तुम्ही नाही म्हणताय. तुका तसं नाही रे, माझी इच्छा आहे तू वारी करावी, तू वारीला जावं. पण तू वारीला जात असताना तुझ्या या लहान देहाला
वारीच्या वाटेवरचा संघर्ष सहन झाला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, बाबा आपल्या घराण्यातल्या मूळ मालकांसाठी, मूळ पुरुषासाठी आमराईत आलेला भगवंत जेव्हा मी पाहला तर त्यांनी मनाला एवढा आनंद निर्माण झाला. बाबा अंशात्मक स्वरूपाने आमराईत आलेला पांडुरंग पाहिल्यावर जर एवढा उल्हास आणि एवढा आनंद निर्माण होतो, तर पंढरपूरच्या मालकाला पाहिल्यावर काय आनंद निर्माण होईल. त्या आनंदासारखा पारावार माणसाच्या जीवनात दुसरा कुठला नसेल. मला येऊ द्या वारीला, पण तुका तुला जमेल बाबा, मी 100% चालण्याचा प्रयत्न करेल, मला तुम्ही न्या. तुकोबारायांच्या वडिलांनी तयारी केली, वारी झाली आणि तुकोबारायांनी आता ओलोबांच्या वारीचं ओझं आपल्या खांद्यावरती घेतलं. तुकोबारायांचं चरित्र आताच्या तरुणाला हे शिकवतं, वडिलांकडून आलेल्या काही गोष्टी मुलांनी वाढवल्या पाहिजेत. वडिलोपार्जित मिळालेली इस्टेट मुलांनी वाढवली पाहिजेत आणि वडिलोपार्जित मिळालेली इज्जत सुद्धा मुलांनी वाढवली पाहिजेत. ओलोबा काकांनी काल पांडुरंगाला तेच मागितलं होतं, पुत्र दिये ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झंडा. वडिलांकडून मिळालेली इज्जत वाढवणारा मुलगा आमच्या घरात जन्माला आला पाहिजेत. आणि वडिलांकडून मिळालेली इस्टेट वाढवणारा मुलगा घरात जन्माला आला पाहिजेत. माझ्या तुकोबारायांनी ओलोबा काकांच्या वारीचं ओझं जेव्हा आपल्या खांद्यावरती घेतलं, ते खांद्यावर घेतलेलं ओझं चालवण्याकरता माझे तुकोबाराय एवढे समर्थ आहेत, एवढे समर्थ आहेत. पंढरपूरची वारी करायची, घरचं भजन करायचं, पांडुरंगाचं स्मरण करायचं, साधू संतांच्या साहित्याचं लिखाण वाचन पारायण करत राहायचं. पाहता पाहता तुकोबाराय आता पौगंड अवस्थेत आले, मोठे झालेले आहेत. आणि कनकाईने ओलोबांना सांगितलं, महाराज याच्या लग्नाचा विचार करणं गरजेचं आहे. देहूपासून अगदी थोड्या अंतरावरती एक गाव आहे, लोहगाव म्हणून. त्या लोहगावला मोझे आडनावाचं एक घराणं आहे. त्या मोझ्यांची मुलगी रखमा, त्या रखमेला पाहण्याकरता कनकाई आणि ओलोबा गेलेत. रुक्माईला पाहिलं, अगदी सामंजस्य सुंदर सौंदर्यवान दिसणारी ती रखमा ओलोबाच्या आणि कनकाईच्या नजरेत बसली. माझ्या तुकोबारायांचं लोहगावच्या मोझे घराण्यातल्या रखमा नावाच्या मुलीशी लग्न झालं. घरामध्ये तुकोबारायांचं लग्न करून जेव्हा मोझ्यांची मुलगी रखमा आणली, काही कालावधी बरा आनंदात गेला आणि काळाने परीक्षा घ्यायला प्रारंभ केला. तुकोबारायांची पत्नी रखमा आजारी पडली. आजारी पडल्याच्या नंतर त्याच घरामध्ये तुकोबारायांचे ज्येष्ठ बंधू सावजी, सावजींची पत्नी आहे, लग्न करून घरात सुनबाई आणली, पण ती पती सुखासाठी झुरतीये. घरामध्ये अगदी 14 चौकड्याचं राज्य निर्माण झालेलं आहे. धन धान्याने माझ्या तुकोबारायांचं घर परिपूर्ण संपन्न आहे. सावजी नावाच्या मुलाचं लग्न झाल्याच्या नंतर मला प्रपंच नको, मला संसार नको म्हणणारे सावजी अलिप्त सदैव एकांतात स्मरण करायचे भगवंताचं. यात मला पडायचंच नव्हतं तुका, पण आई बाबांनी माझं लग्न लावलंय.
परिपूर्ण अलिप्त राहणारे सावजी आहे. त्या सावजींची पत्नी पती सुखासाठी झुरते, शरीर कृश झालेलं आहे तिचं. आणि तुकोबरायांचं लग्न झालं तर मोझ्यांची कन्या रखमा अगदी झुरुनी लागलेली आहे. फार तब्येत बिघडली आई साहेबांची. आणि या बिघडलेल्या तब्येतीमध्ये आता सुधार होत नाहीये. एक दिवस घरात बसल्यावरती ओलोबा काकाने सांगितलं तुकोबारायांना, सावजींना, कानोबांना बोलून, तुका वय झालं आता, कारभाराचे ओझे माझ्या खांद्यावरती सांभाळणं मला कठीण वाटतं. मला वाटतं सावजी दादांनी घराचा कारभार सांभाळला पाहिजे. तुकोबाराय म्हणले, खरे बाबा तुमचं. तुकोबारायांच्या मोठ्या भावाकडे पाहत जेव्हा ओल्लोबा काका म्हणतात की सावजी आता हा घराचा कारभार तुम्ही सांभाळा, नकार दिला. नाही नाही नाही, हा घराचा कारभार मला सांभाळायचा नाही. कारभार एवढा परतांत्रिक कुणीच नाही. एखाद्या वस्तूचा, एखाद्या घराचा, एखाद्या कुटुंबाचा मालक होणं फार मोठं वाटतं सामान्य माणसाला. पण एक वाक्य सांगतो, मालक आहे एवढा नोकर जगात मोठाच नाही. मालक आहे एवढा मोठा नोकर जगात दुसरा नाही. कुठल्याही गोष्टीचा जो मालक आहे त्या मालका एवढा नोकरच नाही जगाच्या पाठीवरती दुसरा नाही. नाही, पंढरपूरचा मालक जर असेल तर तो 18 संतांचा नोकर आहे. 10 माणसाच्या कुटुंबाचा आणि 50 एकराचा एक माणूस जर कारभारी असेल तर त्याला सगळ्यांची जबाबदारी पार पाडावी लागते. तुम्ही मालक आहात की नोकर आहात? मालक होणं हा केवळ माणसाचा भ्रम आहे. मालका एवढा चांगला नोकर जगाच्या पाठीवर दुसरा नाही. एखादा मुलगा लग्नामध्ये स्त्री सोबत लग्न करतो, मुली सोबत लग्न करतो, तो तिचा मालक होतो. हा त्याचा भ्रम आहे. तो मालक नाही होत, तो तिथून पुढे तिच्या आयुष्याचा नोकर होतो. मालक होणं हा माणसाचा भ्रम आहे, भ्रम आहे. मालकासारखा नोकर जगाच्या पाठीवरती दुसरा नाही. मालक हाच नोकर आहे. सावजींनी सांगितलं, तुका प्रपंचाचा कारभारी होऊन सर्वांचा नोकर होणं मला पटत नाही. माझी चाकरी माझ्या आंतरिकतेशी गुंतलेली आहे, मला हे सांभाळायचं नाही. अशात आता घर कसं चालणार? सावजीने कारभारा करता नकार दिला. सावजीची पत्नी पती सुखासाठी झुरत आहे. तुकोबरांची एक पत्नी आजारी आहे आणि आजारी असलेल्या या पत्नीला घरातलं काही काम होत नाही. घरातल्या घरकामाचा भार आई साहेबांवरती पडतोय. म्हणून कनकाईंनी परत विचार केला आणि ओलोबा काकांना कनकाई म्हणते, मालक माझं एक ऐका. जी संसार सुखाचा त्याग करू पाहणाऱ्या सावजींना प्रपंचाचा आग्रह करत बसल्यापेक्षा मला असं वाटतं आपण तुकोबाचं दुसरं लग्न करूयात. आपण तुकोबाचं दुसरं लग्न करूयात. आणि तुकोबारायांकडे जाऊन जेव्हा प्रस्ताव मांडला की महाराज तुमचं दुसरं लग्न करायचंय, तुकोबारायांनी नकार दिला. आई साहेबांनी सांगितलं, तुका आम्हाला माहित आहे तुम्ही तुमच्या पत्नीसोबत एकनिष्ठ आहात. तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत प्रपंचासहित परमार्थ करायला बरं वाटतं. पण या घराचं रहाटगाडगं चालवण्याकरता, प्रपंच सांभाळण्याकरता, कारभार सांभाळण्याकरता तुमच्या थोरल्या बंधूंनी नकार दिला. आता त्यांनी नकार दिल्याच्या नंतर त्यांची पत्नी पती सुखासाठी झुरतीये, तुमची पत्नी आजारी आहे आणि माझ्या या वयस्कर शरीरातून आता फार दिवस काम होत नाही. मला असं वाटतं तुकोबा तुम्ही दुसरं लग्न करायला पाहिजेत. आई, अगं घर काम होत नाही म्हणून दुसरं कोणी लग्न मुलाचं करून देतं का? पण तुका ऐक, माझं पर्याय नाही.
कान्होबाचं लग्न केलं असतं, पण कान्होबा आणखी लहान आहे. आणि मग तुकोबारायांच्या दुसऱ्या लग्नाची तयारी झाली. तुकोबारायांनी मनात विचार केला, पांडुरंगाच्या मनात काय असेल ते माझ्या पांडुरंगालाच माहीत. तुकोबारायांनी विचार केला की आता माझ्या प्रारब्धात जे घडेल ते माझ्या पांडुरंगाची इच्छा म्हणत आपण स्वीकारलं पाहिजेत. आपल्यासोबत जे काही घडतं ते माणसाने स्वीकारायला शिकलं पाहिजेत. मी नेहमी सांगत असतो, आपल्या इच्छेपेक्षा ईश्वराचं नियोजन चांगलं असतं. आपल्याला वाटतं असं नाही, असं व्हायला पाहिजे होतं, असं व्हायला पाहिजे होतं, हे आपल्याला वाटतं. तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही तुमच्या मनाच्या विचारांचा विचार करत असता, पण नियती तुमचं बरं व्हावं म्हणून विचार करत असते. आमचे धाकटे काका आहेत एक डॉक्टर महाजन म्हणून. काही जरी झालं ना, आम्ही जर कधी म्हटलं की बाबा हे असं झालं, माझ्या आध्यात्मिक जीवनाचा वारसा खरा तर त्यांनीच जोपासला. मला या मार्गावरती उभंही त्यांनीच केलं. आम्ही बऱ्याच वेळा त्यांना काही झालं की म्हणतो बाबा हे असं झालं, तेव्हा मला नेहमी एक त्यांचं एक ठरलेलं उत्तर असतं, महाराज जो होता है वो अच्छे के लिए होता है. तुमच्यासोबत चांगलं घडलं तरी ते म्हणतात जो होता है वो अच्छे के लिए होता है. वाईट जरी घडलं तरी ते हेच म्हणतात की महाराज जो होता है वो अच्छे के लिए होता है. भगवंताने केलेलं नियोजन हे तुमच्या इच्छेपेक्षा कायम प्रगल्भ असतं. तुकोबाराने त्याचा स्वीकार केला. तुकोबाराय म्हणतात माझ्या पांडुरंगाच्या मनात काय आहे हे मला सांगता येणार नाही, पण चला तयारी झाली तुकोबारायांच्या दुसऱ्या लग्नाची. तुकोबारायांचं दुसरं लग्न करायचंय. आणि तुकोबाराय म्हणतात आता माझ्या नशिबाला हा भोग आला ना, हा भोगला पाहिजे. एका अभंगात तुकोबाराय म्हणतात माझा सर्वस्वाचा भार मला पांडुरंगावरती घालायचा आहे आणि आलेल्या भोगाला मला सादर व्हायचंय. आलिया आलिया भोगा असावे सादर. आलिया भोगा असावे सादर. देवावरी भर ग ग ग ग ग ग ग ग ग म ग ग म म म म म म म म म प ग म प ध प प प प प मदनी मदनी ध मदनी धनी रे सा दा 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 दा
bada mapa gama de ga sa ni da da ni bada mapa gama de ga sa ni da da ni bada mapa gama de ga sa ni sa 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 da da sa sa ni sa 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 da da sa sa ni sa sa da da ni da da ni bada mapa gama de ga sa ni da da ni bada mapa gama de ga sa ni da da ni bada mapa gama de ga sa ni sa 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 da da sa sa ni sa 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 da sa sa ni sa 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 ni da da ni bada mapa gama de ga sa ni da da ni bada mapa gama de ga sa ni da da ni bada mapa gama de ga sa ni sa 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 da da sa sa ni sa 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 da da sa sa ni sa 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 देवा बरी भार देवा भरी देवा बरी भार देवा भरी देवा बरी भार देवा बरी भार घालुनिया कालुनिया भगत कृपाचे देवारी ठाकरे मग तो कृपाश्री तो नेवाली साके मग तो कृपाश्री मग तो कृपाश्री तो मग तो कृपाश्री तो नेवाली साके तुकोबार आहे. आईच्या आग्रहावरून दुसऱ्या लग्नाची तयारी झाली आणि तुकोबाराय म्हणतात की कदाचित माझ्या पांडुरंगाची इच्छा असेल, त्याची इच्छा म्हणून मी हे स्वीकारतोय. आली या भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या किंवा देवावरी भार ठेवून या, मग तो कृपा सिंधू. माझं जीवन केवळ माझी पळापळ, माझी जबाबदारी नाही. त्याच्यासाठी रात्रंदिवस समर्पण केल्यावरती त्याची काहीतरी जबाबदारी माझ्या बाबतीत आहे. म्हणून देवावरी भार घालून या, हे सगळं त्याला समर्पित करायचं. आणि मग तुकोबरायांच्या दुसऱ्या लग्नाची तयारी चालू आहे. आप्पाजी बुडबे नावाचे गृहस्थ आहेत, ज्यांची मुलगी आहे जिजाई. या जिजाई सोबत तुकोबरायांचं दुसरं थाटामाटात लग्न झालं. थाटामाटात लग्न झाल्याच्या नंतर सुनबाई घरी आली. काही दिवसाचा कालावधी गेला आणि मग वल्लोबाने सांगितलं तुकोबांना, तुकोबा माझी फार इच्छा होती की सावजींनी घराचा कारभार सांभाळावा, त्यांनी नकार दिला. आता चांगल्या श्रीमंत घराण्यातली मुलगी तुमच्याकरता आपण पत्नी म्हणून आणलेली आहे. सदाचरणी आहे, संस्कारी आहे, तिला घर सांभाळण्याचा अनुभवही चांगला दिसतोय. मला असं वाटतं आता कारभार आपण जर सांभाळला तर बरं होईल. वडिलांच्या खांद्यावरती किती दिवस आपण हा संसाराचा भार, संसाराचा गाडा ठेवायचा आहे. आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबारायांनी वडिलांचे शब्द शिरसा वंदे मानत कारभार आपल्या खांद्यावरती घेतला आणि तुकोबाराय आता घरातला कारभार पाहायला लागले. हा सर्व कारभार पाहत असताना
प्रपंचापासून अलिप्त असलेल्या भावाची पत्नी घरात आहे, त्यांचा अत्यंत आदर, त्यांची सेवा करायची. तुकोबारायांना 2 पत्न्या आहेत. एकीचं नाव रखमा, एकीचं नाव जिजाई आहे. पण 2 पत्न्यामध्ये कधीच भेद नाही. रखमा ही शरीराने कृश झाली, शरीराने आजारी आहे. फार तिची सेवा जिजाईच्या हाताने होते. काय तुकोबारायांच्या घरातलं वातावरण असेल, काय माझ्या तुकोबारायांचं जीवन असेल, काय जिजाईचं अंतकरण मोठं असेल की आपल्या अगोदरच्या सवतीची, सवतच म्हणतात ना तुमच्याकडे, अगोदरच्या सवतीची मनोभावे सेवा करणारे माझी जिजाई, माझी आवली, माझ्या आऊसाहेब रात्रंदिवस आपल्या सवतीची सेवा करतात. आणि सगळं करत असताना प्रपंचाचं रहाड गाडगं चालू झालं. प्रपंच सांभाळायला सुरुवात झाली. प्रपंच सांभाळत असताना तुकोबाराय जेव्हा घराचा कारभार पाहतात तेव्हा त्या कारभारामध्ये प्रत्येक एक 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 गोष्ट अगदी काटेकोरपणे पाहिली जाते. तुकोबाराय व्यवहार करत असताना आणि घर सांभाळत असताना असा कारभार सांभाळतात की त्या कारभाराला कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे. तुकोबारायांच्या घरची महाजनकी आहे. ज्या महाजनकीमध्ये इतरांना वापरण्याकरता धन दिलं जातं, त्या धनाचा, वापरलेल्या धनाचा मोबदला म्हणून अगदी काटेकोरपणे मोजकं व्याज घेतलं जातं. सावजींनी त्याच्याकरता नकार दिला. आता ही सगळी महाजनकी माझ्या तुकोबारायांकडे आली. माझे तुकोबाराय महाजनकी सांभाळतायत. घरचा कारभार सांभाळतात. आणि महाजनकी सांभाळत असताना तुकोबारायांच्या मनामध्ये एक 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 मौल्यवान विचार निर्माण होतोय. कधी कुठल्या गोरगरिबाच्या मुलीचं लग्न असेल तर माझ्या तुकोबारायांनी म्हणावं, हे धन वापर बाबा, याला व्याज नको देऊ. त्यात शास्त्रमत असं आहे, सावकारी करत असणाऱ्या माणसाने व्याज घेत असताना तीर्थाला जाणाऱ्या माणसाला जर कर्ज दिलं तर त्याचं व्याज घेतलं नाही पाहिजेत. एखाद्या गोरगरिबाच्या मुलीचं लग्न आहे, त्याला जर तुम्ही लग्नासाठी मदत म्हणून धन देत असाल तर लेकी बाळीच्या लग्नासाठी दिलेल्या पैशाचं सुद्धा व्याज नाही घेतलं पाहिजे. एखाद्या मुलीच्या लग्नाला दिलेल्या धनाचं जर व्याज घेतलं, तंत्रशास्त्रामध्ये एक प्रयोग येतो व्याजाचा. व्याज खाणं एवढा विचित्र कार्यक्रम आहे. शास्त्र म्हणतं व्याज खाणं म्हणजे अगदी एखाद्या माणसाचं रक्त पिल्यासारखं आहे. सात्विक कार्याकरता दिलेला पैसा, एखाद्याच्या मुलीच्या लग्नाला दिलेले पैसे, एखाद्याच्या आजारपणाला बरं होण्याकरता दवाखान्यासाठी दिलेला पैसा, एखाद्याला तीर्थाला जाण्याकरता दिलेलं धन आणि त्याचं व्याज जर आपण खात असू तर रक्त पिल्याचं पाप लागतं माणसाला. एक तंत्रशास्त्रात प्रयोग आहे, करून पहा जर जमलं तर. जुन्या काळात जनावरांना जखमा व्हायच्या आणि त्याला किडे पडायचे. जनावराला जर किडा पडला तर ते किडे जर कशाने नाही मेले तर जुनी लोक, गावात एक माणूस असायचा की किडे मरण्याचं औषध द्यायचा. तो औषध काय द्यायचा, तो त्या जनावराच्या गळ्यात बांधायचं. काय बांधायचं त्या जनावराच्या गळ्यामध्ये, तर मंगळवारच्या दिवशी नारळ, काळे तीळ आणि एक लाल रंगाचा ब्लाउज पीस घेऊन मारुतीच्या मंदिरात यायचा, हनुमंतरायाच्या. मारुतीच्या चरणावरती काळे तीळ अर्पण करायचे. मारुतीचं एक स्तोत्र असतं, ते स्तोत्र बनायचं. ते नारळ मारुतीला अर्पण करायचं आणि एका वहीवरती पेनाने गावात, म्हणजे ते जनावर ज्या गावात आहे त्या शिवतल्या आतमध्ये
लेकी बाळीच्या लग्नाला दिलेल्या पैशाचं व्याज, आजारपणाला दिलेल्या पैशाचं व्याज, तीर्थाला जाणाऱ्या माणसाला दिलेल्या पैशाचं व्याज खाणाऱ्या माणसांची नावं कागदावर लिहायची, ती चिठ्ठी गोल करायची आणि त्या लाल कपड्यात बांधून तिची गाठ मारायची, हनुमंतरायाच्या पायाला लावायची आणि तो कपडा बैलाच्या जनावराच्या गळ्यात बांधायचा. 24 तासाच्या आत किडे मरून पडतात, एवढं पाप आहे व्याज खाल्ल्याचं. व्याज खाणाऱ्याचं नाव चिठ्ठीवर लिहून जनावराच्या गळ्यात जरी बांधलं तर जनावराच्या शरीरातला किडा सुद्धा आत्महत्या करतो, एवढं पाप आहे, एवढं पाप आहे. धनार्जन देत असताना, आपलं धन इतरांना वापरायला देत असताना धन दिल्यावरती त्याचं व्याज घ्यावं, पण त्याला मर्यादा असावी असं शास्त्र मत आहे. मुलीच्या लेकीबाळीच्या लग्नाला दिलेल्या पैशाचं व्याजच घेऊ नये. गाईचा चारा खरेदी करण्याकरता दिलेल्या पैशाचं व्याज घेऊ नये. तीर्थाला जाणाऱ्या माणसाच्या तीर्थाटनाला दिलेल्या धनाचं व्याज घेऊ नये. आजारी पडलेल्या माणसाच्या दवाखान्याला जर तुम्ही धन दिलं असेल तर त्याचं व्याज घेऊ नये. 4 गोष्टींचं व्याज नाही खाल्लं पाहिजे, अजिबात नाही खाल्लं पाहिजे. मला वाटतं माझ्या तुकोबारांचे चरित्र श्रवण करत असताना माणसं गडगंज श्रीमंत झाली पाहिजेत, अफाट श्रीमंती असावी आपल्याकडे. आपल्या घरामध्ये भले मोठं एखादं सागवानाचं कपाट असावं, त्या कपाटामध्ये 4 खाणे असावेत. वरच्या खाण्यामध्ये चांदीचे बिस्किट असावे, मधल्या खाण्यामध्ये सोन्याचे बिस्किट असावेत, त्याच्या खालच्या खाण्यामध्ये नोटांची थप्पी असावी. माझा सामान्य मराठी माणूस गडगंज श्रीमंत व्हावा, ज्याच्या कंठावरती माझ्या तुकोबारायांची माळ आहे, ज्याच्या मुखामध्ये माझ्या पांडुरंगाचं नाव आहे, तो गडगंज श्रीमंत व्हावा. त्याच्या कपाटात सोनं चांदी पैसा धन धान्य सर्व काही असावं, पण त्याला एक मर्यादा आहे गड्या, एक. माझे तुकोबाराय म्हणतात त्याला एक मर्यादा आहे. जेव्हा माझ्या वारकऱ्याच्या घरचं कपाट उघडलं जाईल आणि त्या कपाटात जेव्हा धन सोनं चांदी दिसेल, मला वाटतं ते कपाट उघडल्याच्या नंतर त्या धनाला आणि त्या सोन्याला अत्तराचा सुगंध नाही आला तरी चालेल, त्या धनाला माझ्या कष्टकरी बापाच्या घामाचा सुगंध आला तर समजायचं हे धन चांगलं आहे. त्याला 100% सुगंध हा घामाचाच आला पाहिजे, घामाचा आला पाहिजे. माझे तुकोबाराय म्हणतात प्रपंच करत असताना कसा करावा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. प्रत्येक प्रपंच करणाऱ्या जीवाला मर्यादा घालून गेली तुकोबारायांनी. परोपकार नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा माया बहिणी किंवा माया बहिणी सदा. भगवंता माझ्या आयुष्यामध्ये इतरांवरती परोपकार होऊ दे, माझ्या मुखातून कधी कोणाची परनिंदा होऊ देऊ नको. दिसणारी रस्त्यावरती प्रत्येक माय माऊली मला माझी आई माझी बहीण वाटली पाहिजे. आणखी समोर सांगितलं शांतिरूपी नव्हे कुणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. माझ्या अंतकरणात शांती प्रदान करा. पांडुरंगा माझ्या चित्ताने इतरांचा वाईट विचार केलाच नाही पाहिजे. माझ्या समवेत जगाताचं भलं झालं पाहिजे, प्रत्येकाला सुख मिळालं पाहिजे. शांतिरूपे नव्हे कुणाचा वाईट. आणि माझ्याकडून माझ्या वडिलांचं महत्व वाढलं पाहिजे. हा प्रपंच करत असताना धनार्जन झालेले तुकोबाराय म्हणतात माझ्या प्रपंचात निर्माण झालेल्या धनातून मला काय करता आलं पाहिजे. भूत दया गायी पशुचे पालन, तान्हेला जीवन वना माझे. तुकोबारायांचं मत आहे भूत दया गायी पशुचे पालन, तान्हेला जीवन वना माझी. तान्हेल्याला पाणी देता यावं, भूक लागलेल्याला अन्न प्रदान करता यावं, पशूंचं गायीचं पालन करता यावं, एवढं सामर्थ्य मला दे. आणि हा प्रपंच करत असताना माझे तुकोबाराय
आता हळूहळू 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 परमार्थ करत 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 समोर गेलेले आहेत. आणि परमार्थ समोर चालू असताना एक दिवस दुकानात तुकोबाराय दुकान चालवायला बसलेत. गावातली एक आजीबाई आहे. तिच्याकडे धन नाही म्हणून ती तुकोबारायांच्या दुकानात यायची आणि म्हणायची, तुका मला डाळ गूळ पीठ लागतं. एक दिवस कान्होबारायांनी वही उघडली. आजी तुझं नाव हे आहे का ग? हो बाप्पा. गेल्या 6 महिन्याची उधारी बाकी आहे तुझ्याकडे, आणखी तू उधार मागतेस. पहिली उधारी चुकव आणि मग धान्य न्यायला ये. माझ्या तुकोबारायांनी कान्होबारायांकडे पाहावं. कान्होबा, अरे दारात उभी राहिलेली म्हातारी दुकानातून फक्त पीठ गुळ आणि डाळ मागते. काय कमी केलं पांडुरंगाने? खरा परमार्थ हाच आहे कान्होबा. त्या म्हातारीला मुलबाळ नाही, तिला कोणी नाही आपल्याशिवाय. आपल्या गळ्यातली माळ, गालावरच्या मुद्रा, कपाळाचं चंदन पाहून ती विश्वासाने आपल्याकडे येते. हा परमार्थ आपल्याला कळाला पाहिजेत. ऐक, आपण अजिबात त्या म्हातारीला रागवलं नाही पाहिजे, म्हातारीला वाईट बोललं नाही पाहिजेत. माझ्या तुकोबारायांनी मोकळ्या मनाने त्या म्हातारीला धन धान्य देत राहायचं. आणि हे सगळं चालू असताना एक दिवसाचा प्रसंग आहे. माझ्या तुकोबारायांचं भजन कीर्तन लोकांना गोड लागायला लागलं. आणि भजन कीर्तन गोड लागत असताना तुकोबारायांना दूर दूरून निरोप यायला लागले की महाराज, आमच्या गावी आपल्या कीर्तनाचं आयोजन करण्याची इच्छा आहे. आपण आमच्या गावाच्या लोकांना उद्बोधन करण्याकरता यावं. तुकोबारायांच्या साहित्यातून समाजाचं उद्बोधन व्हावं. परत एकदा सांगतोय मी, संत साहित्यातून समाजाचं उद्बोधन व्हावं, प्रबोधन नाही. बरीच लोक म्हणतात कीर्तनातून प्रबोधन झालं पाहिजे. नाही नाही, कथा कीर्तनही प्रबोधनाकरता नाहीत. समाजाचं प्रबोधन करण्याकरता, समाजाला जाग करण्याकरता, समाजाचं सामान्य गोष्टीचं प्रबोधन करण्याकरता वगनाट्य आहेत, तमाशा आहेत, शिरेली आहेत, चित्रपट आहेत, कलापथक आहेत. या सर्व गोष्टीतून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. मग महाराज, कीर्तन आणि कथेतून प्रबोधन नाही झालं तर काय झालं पाहिजे? कथा आणि कीर्तन या शब्दाचा दर्जा घसरला नाही पाहिजेत. कथा आणि कीर्तनातून समाजाचं प्रबोधन नाही, कथा कीर्तनातून समाजाचा उद्धारच झाला पाहिजे. याकरता कथा कीर्तन आहेत. याकरता कथा कीर्तन आहेत. समाजाचा उद्धार झाला पाहिजे. महाराज, एक दिवसाचा प्रसंग आहे. जुन्नरच्या काही मंडळींनी तुकोबांना कीर्तनाकरता बोलावलं. तुकोबा, आमच्याकडे आपल्या कीर्तनाचं आयोजन करण्याची आमची प्रगल्भ इच्छा आहे. आपण जर आलात तर फार बरं होईल. आणि मग तुकोबारायांनी त्या कीर्तनाला जायचं ठरवलं. त्यात आपल्या वडिलाची तब्येत बिघडली, ओलोबांची तब्येत बिघडली म्हणून तुकोबारायांनी त्या निमंत्रणाला नकार दिला. आणि तो नकार जेव्हा ओलोबा काकांना माहिती झाला तेव्हा ओलोबा महाराज म्हणतात तुकोबारायांना, तुका, तुझ्या भजन कीर्तनाने समाजाचं उद्बोधन होतं. संप्रदायातली 4 लोक वाढतात, लोकांना भजनाची आवड निर्माण होते. आणि माझ्या प्रकृतीमुळे तू कीर्तनाला नाही म्हणतोय. ऐक, काही होणार नाही, मला जातो. माझ्या तुकोबारायांनी सांगितलं, बाबा, माझ्याकरता, माझ्या भजनापेक्षा, पूजनापेक्षा, माझ्या वारीपेक्षा आपण महत्वाचे आहात. मी नेहमी सांगत असतो,
गेल्या 2 वर्षात रात्री आमचे कैलास भाऊ बोलताना मला एक वाक्य बोलले की दादा, या 6 महिन्यामध्ये समाजात खाटूश्याम फार प्रसिद्ध झालेत. त्या खाटूश्याम देवाला फार लोक जायला लागलेत. मी काल कथेत एक वाक्य बोललो, आपल्या परमार्थाचं ओझं देवावरती व्हावं म्हणून लोकांनी परमार्थ चालू नाही ठेवला. आपल्या डोक्यावरचं ओझं कमी व्हावं म्हणून लोक परमार्थ करत आहेत. एक सांगू तुम्हाला आणखी, तुकोबरायांचा परमार्थ भक्तीपोटी होता आणि आपला परमार्थ भीतीपोटी आहे. नाही तर देव कुठं ट्रेंडिंगला येत असतात का हो? देव हा ट्रेंडिंगचा विषय आहे. 2 वर्षापूर्वी शिव महापुराणाच्या कथा वाढल्या, महाकाल ट्रेंडिंगला आले. मध्यंतरी हनुमान कथा वाढल्या, बागेश्वरचे बालाजी ट्रेंडिंगला आले. आता खाटूश्याम ट्रेंडिंगला आहे. मी एकाला विचारलं, महाराज सगळे देवच आहेत, एका स्वरूपाने ते तत्वच आहे, त्याचा आदर आहे. हजारो वर्षापासून खाटूश्यामांची आख्यायिका आहे. हजारो वर्षापासून बागेश्वरच्या बालाजींची आख्यायिका आहे. हजारो वर्षापासून महाकालची उज्जैनची आख्यायिका आहे. मग आता देव का ट्रेंडिंगला येतात? लोक म्हणतात महाराज खाटूश्यामचं दर्शन घेतलं की कर्ज फिटतं. तुम्हाला एक सांगू का, खाटूश्याम तुमचं कर्ज फेडत नाही. कुठलाही देव माणसाचं चांगलं आणि वाईट करत नसतो. तुमचं चांगलं आणि वाईट तुमचं कर्म करत असतं. मला कधी कधी एवढी खंत वाटते की तुमचा हात थोडासा पट्टा ओलांडून अलीकडे आले की एवढी बाबागिरी चालते, एवढी बुवाबाजी चालते की बस धागे दोरे गंडे, बस त्याच्यातच समाज बुडला. अरे हा राष्ट्रसंतांचा भाग आहे, हा राष्ट्रसंताचा भाग आहे. काही गोष्टी आम्ही मानतो पण त्या प्रत्येकाकडेच असतात का? प्रत्येकाकडे असतात. फुटपाथवर बसून एक पुस्तक घेऊन 10 रुपये दक्षिणा मागणाऱ्याने इतरांचं भविष्यवर्तन करायचं असतं का? कुठल्या दिशेला चाललाय समाज काही कळत नाही. देव ट्रेंडिंगला येण्याचा विषय नाही. लोक भक्तीपोटी परमार्थच करत नाहीत, लोक भीतीपोटी परमार्थ करतायत. परमार्थ हा निष्ठेचा असला पाहिजे, निष्ठेचा असला पाहिजे. माणसाचं कर्म स्वच्छ असावं लागतं. आदत बुरी सुधारले बस हो गया भजन. तुम्हाला एक सांगू, आता 1-2 वर्षात फॅड आलेलं होतं. त्या टीव्हीवर कुठल्या तरी बाबाने सांगायचं असं केल्याने असं होतं. तिकडे टीव्हीत कथा चालू. आमच्या बाईनं घरात एक ताट मांडायचं, त्याच्यात शिवलिंग करायचं. केली पाहिजे. भोलेनाथाची शिवशंकराची आराधना आवर्जून करा, मी त्याच्या विरोधात नाही. सगळं साहित्य जमा करायचं, टीव्हीच्या पुढे बसायचं, मग त्या मातीच्या शिवलिंगाची पूजा करायची. सकाळी 4 वाजता कार्तिक महिन्यात थंड्या पाण्याने स्नान करायचं. आणि आमची आई 4 वाजता हातात 1 लोटा जल, सब समस्याओं का हल म्हणून बाहेर निघाली. काल महाराजांनी सांगितलं महादेवाला तांब्याभर पाणी वाहिल्याने असं असं होते. काल महाराजांनी सांगितलं बेलाच्या पानाला मध लावून जर महादेवाच्या पिंडीला चिकटवलं तर लेकरं परीक्षेत पास होतात. विद्यापीठ बंद पडले असते. हा खुळचटपणा बावळटपणा बंद करा. बेलाच्या पानाला मध लावून महादेवाच्या पिंडीला चिकटवला असतो तर भंडारा नागपूर हा जो तुमचा अभयारण्याचा भाग आहे, इकडं वाघ मारण्याकरता बंदी नसती झाली, मधाचे पोळे हुळून नेणाऱ्याकरता बंदी झाली असती. विद्यापीठ बंद पडली असती. एक वाक्य सांगतो आई, माणसाचा प्रपंच निष्ठेचा असला पाहिजे, परमार्थ निष्ठेचा असला पाहिजे. 4 वाजता सकाळी महादेवाला तांब्यावरून पाणी घालायला जाणारी बाई, सायंकाळी मोगऱ्याचा हार कमलगट्ट्याची माळ घेऊन महादेवाला जाणारी बाई,
घरातल्या 90 वर्षाच्या सासूला भाकर नाही, 95 वर्षाच्या सासऱ्याला चहा नाही, रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या मालकाला शेवा देत नाही, आणि ती महादेवाला पाणी घालायला चालली. बेलीचं झाड अंगावर पडलं आणि ती बाई जाग्यात मरल. असा चेंदा होईल तिचा की बेलाचं झाड एवढं पडल की त्याला जेसीबी आणावं लागल उचलायला, आणि तोपर्यंत तिचे या उलट सांगतो, निश्चित महादेवाच्या पूजेला जात जा. भोलेनाथाला दवना बेलपत्र भस्म अर्पण करत जा. पण ऐका, घरातल्या परिजनांची सेवा सोडून देवाला जाणं बावळटपण आहे. 4 वाजता महादेवाला पाणी घालण्याच्या ऐवजी 10 वाजता जायचं आणि महादेवाला सांगायचं, घरात 90 वर्षाच्या सासूची सेवा करताना उशीर झाला, घरात 95 वर्षाच्या सासऱ्याला भाकर करून देण्यासाठी वेळ झाला, माझ्याकरता रात्रंदिवस पळणाऱ्या मालकाला सेवा देताना माझ्याकडून वेळ झाला. आवर्जून अखंड ही जर सेवा चालू राहिली, रोज महादेवाला पाणी घालायला जाणाऱ्या बाईनं जर 90 वर्षाच्या सासूला वेळेवर चहा पाजला, 95 वर्षाच्या सासऱ्याला वेळेवर भाकर दिली आणि पतीची सेवा अखंड केली, तर तुला पाणी घेऊन मंदिरात जाण्याची गरज नाही. ही सेवा अखंड केल्यावर मंदिरातला महादेव तुझ्या घरी आंघोळीला येतो. एवढी या सेवेत ताकद आहे, एवढी या सेवेत ताकद आहे. पण आपला चाला खुळचटपणा. हो, आणि मी जरा उलट्या खोपडीचा बुवा आहे. आज दुसराच दिवस आहे, तुम्हाला हळूहळू कळलं आता. हो, मला सोंग अजिबात पटत नाही, सोंग जमतच नाही. परमार्थ निष्ठेने केला पाहिजे. माझे तुकोबाराय जुन्नरच्या कीर्तनाला जात असताना म्हणतात की बाबा, माझ्याकरता आपली प्रकृती आणि आपण महत्वाचे आहात, मी थांबतो. पण वडिलांनी आज्ञा दिली, तुकोबा आमची आज्ञा आहे तुम्हाला की आपण जुन्नरला गेलं पाहिजेत. आणि माझ्या तुकोबारांच्या जीवनात आता दुःखाचा प्रसंग ओढवतोय. माझे तुकोबाराय जुन्नरच्या कीर्तनाला निघाले. ओलोबाने आज्ञा केली. जात असताना महाजनकीचा परिपूर्ण कारभार कान्होबाच्या हातात सोपवला. कान्होबाला सांगितलं, कान्होबा हे असं कर, असा कारभार सांभाळ. जर दुकानावरती कुणी गरजू व्यक्ती आली, त्या गरजू व्यक्तीला पैशा अभावी धान्याची गरज पडली तर त्याला नाही म्हणू नकोस. एक विनमुख गेली अतिथीने सुकृताची संपत्ती, हा सर्वात मोठा परमार्थ आहे. बाबा मला जुन्नरला जाण्याची तिळभर इच्छा नव्हती, पण आपण म्हणताय म्हणून मी येतो. कनकाईने आग्रह केला ओलोबांना की अहो त्याला राहू द्या, त्याची इच्छा आहे घरी राहण्याची. ओलोबा म्हणले, नाही कनकाई, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाव. आज जुन्नरच्या प्रांतामध्ये भल्या मोठ्या उत्सवात तुकोबाला कीर्तना करता बोलवलंय. जर तुकोबा कीर्तनाला गेला नाही तर कीर्तनकारांवरून, बुवांवरून समाजाचा विश्वास नाही का उडणार. मग कीर्तनाला जा. डोक्यावरती पगडी, अंगात अंगरखा, बाराबंदीच्या गाठी मारल्या, खाली धोतर आहे, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेतल्या, कंठावरती तुळशीची माळ, गालावरती लावलेल्या मुद्रा, ऊर्ध्वपुंडाचा गंध, भला मोठा मधात काळ्या रंगाचा बुक्का लावला माझ्या तुकोबांनी. अरे माझे तुकोबा जुन्नरला कीर्तनाला निघून गेले. ऐका, माझे तुकोबाराय जुन्नरच्या कीर्तनाला निघून गेले. जुन्नरच्या उत्सवाचा प्रारंभ झाला आणि जुन्नरच्या उत्सवामध्ये कीर्तन करत असताना उत्सवाच्या अंती कीर्तन संपत आलेलं आहे. तुकोबारायांना अचानक कीर्तनामध्ये उदासी सुटली. कर्मीन असं झालं का? असं होत असेल, आज
देहूच्या कडेला देहूच्या बाजूला वाहणारी खळखळणारी इंद्रायणी संत झालेली आहे. इंद्रायणीच्या तटावरती झाडाझुडपात होणारा पक्ष्यांचा किलबिलाट थांबलेला आहे आणि देहूच्या डोक्यावरती असा मध्यंतरी सूर्य स्थिर आहे. उभ्या देहूवरती शोक कळा पसरली, सुखसुखाटाचं वातावरण झालं. भल्या मोठ्या मोठ्या जाणकारांनी प्रश्न विचारला की आजच्या वातावरणात हा सुखसुखाट ही उदासी कुठून निर्माण झाली असेल, का निर्माण झाली? तर सगळ्या देहूत वाऱ्यासारखी बातमी पसरली. की आंबिलाच्या घराण्यातले परमार्थ प्रेमी पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त बोल्लोबा आंबिले यांचं वैकुंठाला जाणं झालेलं आहे. देहावसान झालं तुकोबारायांच्या वडिलाचं देहू मध्ये आणि तुकोबारायांचं कीर्तन चालू आहे जुन्नर मध्ये. जुन्नर ते देहू जवळपास 70-80 किलोमीटरचा प्रवास आहे. 2 अश्वावरती घोडस्वार बसली, घोडे घोड्यांच्या टापाने माती उडवत माती उधळत ती घोडे जुन्नरला पोहोचले. तुकोबारायांचं कीर्तन चालू आहे. पण चालू कीर्तनामध्ये शांत आणि संयमाने तुकोबारायांचं कीर्तन चालू असताना कडेला कोणीतरी उभं दिसलं. तुकोबारायांनी त्या माणसाकडे पाहिलं. 70-80 किलोमीटर एवढ्या दूरवरनं देहूची माणसं का आली असतील? यांना जर कथा आणि कीर्तन श्रवण करायला यायचं होतं तर ही कालच माझ्यासोबत आली असते. आज या धर्ममंडपात देहूची माणसं का आली असतील? तुकोबारायांचं कीर्तन उरकत आलं, शेवटचं भजन झालं. कोणीतरी तुकोबारायांच्या जवळ आलं. तुकोबारायांना सांगितलं, तुका उरक बाबा लवकर इथून, आपल्याला निघावं लागेल. काय झालं? आणि मग काय झालं हे म्हटल्याच्या नंतर तुकोबारायांच्या कानात त्यांच्या एका सहकार्याने सांगितलं, तुका देहूवरती शोक कळा पसरलेली आहे. कणकाईचा आक्रोश गगनाला भिडतोय. कानोबा लहान लेकरासारखा अंग लोळून लोळून घेतोय. देहूच्या तटावरनं वाहणारी इंद्रायणी संत झालेली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट बंद आहे. ना पाण्याची खळखळ आवाज येते, ना गवताची सळसळ. पार देहू शांत झाली. तुका पार देहू शांत झाली रे. काय झालं मला सांगता का? फार विद्रुपीकरण झालं आंबिल्याच्या वाड्यामध्ये. दुःखाची घटना घडली. तुका अरे सांग काय झालंय? तुका कानोबाला सांभाळण्याकरता 2 माणसं धडाधड कानोबा देह टाकून देतोय. देहूतल्या 4 बाया दंडाला पकडून कणकाईचा शोक थांबवण्याचा शमवण्याचा प्रयत्न करतात. तुका मोझांची आजारी असलेली रखमा नावाची कन्या अंथरुणाला खिळलेली असून सुद्धा स्वतःचा टाहो फोडून झोपल्या जागे घळाघळा अश्रू ढाळतीये. तिच्या अश्रूला गालावरती येता येत नाही तर डोळ्याच्या कडेने तिचे अश्रू कानाकडे जातात. फार शोककळा पसरली. तुका आपाजी बुडव्यांची कन्या तुझी कनिष्ठ पत्नी जिजाई मात्र स्वतःला खंबीर करत घराला सावरण्याचा प्रयत्न करते. घरात दुःखाचं वातावरण पसरलं. काय झालं तुका पुन्हा विचारतोय, झालं काय? तुका बोलोबा आंबिल्याने देह ठेवला, तुमच्या वडिलाचं वैकुंठाला जाणं झालं. हे सगळे शब्द ऐकले आणि माझ्या तुकोबारायांना मनात विचार आला की 15 दिवसापूर्वी सावजी दादांनी नाही म्हटल्याच्या नंतर घराचा, धनाचा, व्यापाराचा सगळा कारभार माझ्या गळ्यात टाकला. एकाएकी मला सगळ्या धनाचा मालक केलं माझ्या वडिलांनी.
आणि माझे वडील आज देहाची कुरवंडी बाळवत निघून गेले. तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांनी आयुष्यभर माझ्याकरता एक काम केलं काय, माझ्याकरता एवढी ओढी निर्माण केली, एवढी ओढी निर्माण केली की धनाची पै पै लेकरा करता जोडली. आणि माझ्या वडिलांनी माऊली एक प्रमाण आहे तुकोबारायांचं, बाप करी ओढी. माझ्या वडिलांनी सर्व धनाचा मालक मला केलेला आहे, सर्व कारभार माझ्या खांद्यावरती टाकला. आणि आज स्वतःच्या देहाची कुरवंडी वाळवत माझे वडील देहूतून निघून जात आहेत. आणि माझे तुकोबाराय उभे राहून त्या अभंगाचं पोत गाताना म्हणतात, बाप करी जोडे लेकराचे बोडे, लेकराचे बोडे. बाप करी जोडे लेकराचे बोडे, लेकराचे बोडे. अंगावरती बांधलेल्या अंगारक्याच्या गाठी आहेत, गळ्यामध्ये विनाय. जसा देहूतून आलेला निरोप देणारा माणूस म्हणतोय की तुका बोलोबा आंबिल्यांचं वैकुंठाला जाणं झालं रे. गरम उकळलेलं शिस माणसाच्या कानात ओतल्यावरती जशा यातना होतात तशा यातना माझ्या तुकोबांना झाल्या. माझे तुकोबा म्हणतात, बाप करी ओढी लेकुराची जोडी, आपली कुरवंडी वाढवून. देहावसान झालेल्या बापाच्या मुलाचं जुन्नर कडून देहूकडे प्रस्थान झालं. घोड्यावरती अश्वारूढ झालेल्या तुकोबारांच्या डोळ्यासमोर उभं चित्र तरळतंय. लहान असताना सावजी दादांच्या सोबत मी जेव्हा बसायचो, माझ्या आईने आंघोळ घातल्यावरती अंगातल्या अंगारक्याची गाठ पाडता येत नव्हती, म्हणून माझे वडील अंगारक्याची गाठ कशी पाडून द्यायचे. लहानपणी पांडुरंगाच्या पूजेचा नित्यनेम झाल्यावर कपाळाला गंध टिपता येत नव्हता, तर माझे वडील माझ्या कपाळावरती गंध कसा लावून द्यायचे. घोड्यावर चालता चालता थांबायचं, पांडुरंगाचं स्मरण करायचं, शेजारच्या घोड्यावर बसलेल्या मुलाला सांगायचं, ऐक रे, आज जुन्नरला प्रसिद्ध बुवा म्हणून, कीर्तनकार म्हणून मला बोलवलं होतं लोकांनी. बापाला शेवटचं पाणी पाचता आलं नाही मला. तुला माहितीये, गावातल्या मंडळींनी मला पहिल्या कीर्तनाकरता जेव्हा उभं केलं होतं ना, तेव्हा मला पगडी बांधता येत नव्हती. मला पगडी बांधता येत नव्हती म्हणून माझ्या वडिलांनी समोर बसून स्वतःच्या हाताने माझ्या डोक्यावरती पगडी बांधून दिली होती. माझ्या पहिल्या कीर्तनामध्ये मी जेव्हा ज्ञानोबरायांची एकनाथाची कवन गायली, पंढरपूरच्या वारीचं महात्म्य लोकांना सांगितलं होतं, तेव्हा पहिल्या कीर्तनाच्या वेळेस मला माझ्या डोक्यावरती पगडी बांधता येत नव्हती. ती पगडी माझ्या वडिलांनी बांधून दिली होती. या सर्व गोष्टींचा विचार करत 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 तुकोबारायांचं देहूला येणं झालं. आणि देहूला येणं झाल्याच्या नंतर
देहूच्या प्रांतातली सर्व प्रतिष्ठित मंडळी, देहू असेल, मोशी असेल, सदुमरे असतील, लोहगाव, चाकण, आळंदी, वाघोली, पिंपरी चिंचवड या प्रांतातली सर्व प्रतिष्ठित मंडळी जमा झाली. बोलोबा आंबिले धनिष्ठ व्यापारी, मोठे व्यापारी यांचं जाणं झालेलं आहे आणि पारमार्थिक अंगाचं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलं. म्हणून सर्व लोकांनी तुकोबारायांच्या वडिलांना शेवटचा निरोप देण्याकरता गर्दी केली. बोलोबा आंबेल्यांना इंद्रायणीच्या तटावरती समाधी दिली आणि समाधी दिल्याच्या नंतर वडिलाच्या जाण्याने तुकोबारायांच्या जीवनात एक 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 चढउतार यायला लागले. आता माझ्या तुकोबारायांना वडिलांच्या जाण्या अगोदर पंढरपूरच्या वारीला जायचंय. जुन्नरची वारी झाल्यावर तुकोबारायांना वारीला, जुन्नरचं कीर्तन झाल्यावर पंढरपूरच्या वारीला जायचं होतं. पण याच मध्यंतरी वडिलांचं जाणं झालं आणि मला वारीला जायचंय. पंढरपूरला जाण्याकरता तुकोबारायांची जी कासाविस्ता आहे वडिलांच्या जाण्यानंतर, त्या कासाविस्तीच्या प्रसंगापासून आपण सायंकाळी सुरुवात करणार आहोत.